तू तू नक्की कोण आहेस? मी इरा. इंटरनेटवर कित्येक तास आपण चॅटिंग करायचो. विसरलास तू? नाही आहे माझ्या लक्षात, पण तू तुझा तर ऍक्सिडेंट झाला ना, तू हॉस्पिटल. ती जुनी गोष्ट झाली रे. हं? आता मी तुझ्या समोर आहे की नाही, तुझ्या जवळ. हे पण तू इथे कशी आणि तू अशी कुठे कशी काय येऊ शकतेस? अरे इंटरनेटवर तू पण नाही का सरळ माझ्या घरी यायचास, म्हणायचास आता मी तुझ्या समोर आहे, तुझ्या डोळ्यात बघतोय. हे पण ते सगळं इमॅजिनेशन होतं, खरं नव्हतं ते ना. पण आपण ते एवढ्या वेळा इमॅजिन करायचो ना की आपल्या नकळत ना आपण ते खरं मानून चालत होतो. अभिषेक, एकमेकांची वाट पाहत होतो, एकमेकांना मिस करत होतो. ते खरं आहे ना अभि? हो हो. हे पण तू आत आलीस तर बाहेर आई बाबांनी पाहिलं असेल तुला, तर काय वाटेल त्यांना? सगळे झोपलेत आणि मी खिडकीतून आले. तुला एक सांगू, मला ना तू खूप आवडतेस. मी नेहमी तुझे स्वप्न बघतो आणि असं वाटतं की अख्खं आयुष्य फक्त तुझे स्वप्न पाहावेत. लाज नाही वाटत एका अनोळखी मुलीबद्दल असा विचार करायला? दिसली मुलगी की सुरू होतात तुझी स्वप्न, निर्लज्ज कुठला. शी. हॅलो हॅलो. ओय, वन क्वेश्चन. तू रात्रभर इथंच झोपणार आहेस? हो, मला ते हॉस्पिटलमध्ये झोपायचा कंटाळा आलाय. इट्स सो बोरिंग. हो पण मग काय आई बाबांना कळलं तर प्रॉब्लेम होईल ना, तर मी कुठं झोपू मग? तू होपलेस आहेस. तू ना फक्त स्वप्न बघू शकतोस. इंटरनेटमुळे तुझ्यातला पुरुष आता फक्त स्वप्न बघण्यापुरता राहिलेला आहे. तुझ्यात पुरुषार्थ उरलेलाच नाहीये. ए नाही असं नाही. आजही मी ना, हे म्हणजे मी इथं झोपलं तर चालेल. ए, तुम्हाला कन्फ्युज का करतेस? मी झोप आता. काय खाली झोपलं की? फेसबुकवर प्रेम करणं एकदम इझी की हो, एकदम सोपं असतंय. एक मेसेज पाठवायचं की हो फक्त, आणि मनातल्या मनात एकदम खुश व्हायचं, हॅपी व्हायचं की हो. पण हे मनातलं भूत जेव्हा मानगुटीवर बसतंय तेव्हा खऱ्या अर्थानं कळतंय की हो लव चीज काय. ही स्टार्टिंग की हो, सुरुवात. अजून तर अभिला प्रेमात पडायचं. मी मुद्दामहून तुझ्याशी एकट्याशी बोलायला आलोय. खरंच ही नोकरी तू कुठलीही लाच न देता, कुठलाही वशिला न लावता मिळवली असेल ना, तर आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आय एम युअर फादर. हे बघ, तू रिपोर्टर कसा झालास यापेक्षा एवढ्या मोठ्या चॅनलचा रिपोर्टर आहेस याचा मला अभिमान आहे. बाबा ओ. कम इन. बाबा थांबा. ओ बाबा थांबा ना. बाबा थांबा. ओ बाबा दार उघडा. हो बाबा, शोभता का तुम्हाला या वयात? बाबा दार उघडा ना. बाबा काय मी दार तोडी ना आता? हे आई. बाबा तुम्ही ऐका आधी, दार उघडा. बाबा काय झालं? आई, बाबा बाबा म्हणजे तुला रडायला काय झालं? अरे तू केवढा जोर जोरात ओरडतोस? काय झालं? आई बाबा बाथरूम मध्ये गेलेत आणि दारच उघडत नाहीयेत. बाबा अरे गेले असतील ते बाथरूम मध्ये, मग काय बिघडलं? अरे मी आंघोळीला गेले होते म्हणून ते तुझ्या बाथरूम मध्ये गेले. त्यांना 20 मिनिटं लागतात, त्यांची सवय ही आहे, तुला माहित नाही का? 20 मिनिटं? हा. नाही आई, अगं ते एकटे नाही येतात. मग आता कसं सांगू मी तुला? बाबा तुम्ही हसता काय? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? बाजूला व्हा. अरे काय रे?
अभि अरे तुम्ही एकटेच ती मग तुला काय वाटलं? अरे एकतर तू एवढं मोठ्याने ओरडलास की मला वाटलं आत कोणी चोर बिन लपलाय की काय, म्हणून पाहायला गेलो. ओ बाबा ते जाऊ द्या, पण ती कुठे गेली? ती आली होती ना टॉवेल गुंडाळून. हा? तुम्ही आत गेला तेव्हा होती ना ती. अरे अहो काय हो अ, काय लपवता तुम्ही माझ्यापासून? कोण होती? बघ अगे. मला बघू दे बाजूला. कोण आई, आहे? आई, तू राहू दे कुठे ना, तू आहे? काही नको कोण? करू, तू सोड नाही ना, रे आई. आई तू बाहेर आहे ना आई. नाही रे कुणी नाही आतमध्ये. आई अगं होती ना ती टॉवेल गुंडाळून गेली होती ना आत. नाही रे बाळा कुणी अरे असं काय करताय? विश्वास ठेवा ना नाही रे, माझ्यावर. नाही रे राजा कुणी नाही आतमध्ये. अरे आत हा पेंटचे करेल ना रे सगळं बरोबर. करेल म्हणजे काय, पहिल्या 5 स्टॉप न्यूरोसर्जन पैकी आहे. तू काळजी करू नको, अतिशय ब्रिलियंट माणूस आहे, डोंट वरी. ब्रिलियंट माणसांचा पण भरोसा नाही आजकाल. आता आपला किती मोठा विद्वान माणूस इकॉनॉमिक्स मधला, पण महागाई किती वाढते, काय आहे उपयोग त्याचा? तुला सांगतो दिवान, आपल्याकडे खरे विद्वान फार कमी आहेत, आपल्याकडे नोकरच जास्त बनतात. आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे? आपण बिल गेट्स नाही बनवत, बिल गेट्सच्या कंपनीत काम करणारे विद्वान नोकर बनवतो. आता हा पेंटसे एवढा ब्रिलियंट आहे, मग कशाला हॉस्पिटलमध्ये मेकॅनिक सारखे 30 ऑपरेशन करत बसलाय? एखाद्या प्रयोगशाळेत बसून कोमावरचा जालीम उपाय का नाही शोधून काढत? कशाला कोंडून ठेवलंय माझ्या पोरीला इतके दिवस हॉस्पिटलमध्ये? तुम्हाला सांग, तुझ्या दुकानामध्ये एक तरी भारतीय पद्धतीची बंदूक आहे का रे? हा, ही जर्मन मेड, कुठे चायना मेड? तुला असं वाटत कधी की आपण अशी एखादी बंदूक तयार करावी जी परदेशी बंदुकीच्या तोडीस तोड असेल? तुला ना लोकांना नावं ठेवायचा रोग लागलाय. हे मीडियावाल्याचे, तो डॉक्टराचे. तू कसा आहेस? खरं तर तुझा हा रोग लोकांना रोग वाटत नाही, कारण या देशातले 90% लोक तुझ्यासारखे आहेत. माझी मुलगी इकडे ऑपरेशन थिएटरमध्ये पडली आणि तुला सांगतो दिवान, मीडियावाल्यांना ना कुठल्या प्रसंगी काय बोलावं तेच कळत नाही. सॉरी. इरा. ए बेटा, तू शुद्धीवर आहेस ना? बोल ना माझ्याशी. ए तू बरी होणार. त्या डॉक्टरांशी मी विक्षिप्तपणे वागत असलो ना तरी तो खूप चांगला डॉक्टर आहे. तो म्हणाला तू कम्प्लीट बरे होणार. हे तुला आठवतं तू मला प्रॉमिस केलं होतंस की तू मला एकट्याला सोडून जाणार नाहीस? तू तर मी एकटा राहीन म्हणून लग्न पण करणार नव्हतीस. बावळट. हे तुझ्या पप्पांकडे सगळं आहे ग. जगातल्या तऱ्हेतऱ्हेच्या बंदुका आहेत, पण तो स्ट्रॉंग नाही. तो भित्र आहे, खूप भित्र आहे. आयुष्यात आज मला पहिल्यांदा अशी जाणीव झाली की मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. ज्या हाताने जग बदलू असं वाटत होतं ना, ते हात फक्त प्रार्थनेसाठीच देवाने दिलेत. त्या हातातल्या ताकदीला, त्याच्यावरच्या रेषांना काहीच किंमत नसते. ते फक्त देवापुढे जोडायचे आणि प्रार्थना करायची. लंगडी लंगडी प्रार्थना करायची. ए इरा, बाळ बोल ना. अरे ती ओळखत नाही रे मला. तिच्या पप्पाला ओळखत नाही. माझ्याकडे बघून सुद्धा तिच्या चेहऱ्यावरची रेष सुद्धा हलत नाही. कसं बघू मी तिच्याकडे? ती जर अशीच राहिली तर काय 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 करू मी? सांग ना तू काय. काळजी करू नको, डॉक्टरांचं लक्ष आहे तिच्याकडे. सर कारण तू होतास कुठे? हां? आणि तुझा फोन का उचलत नव्हतास? मी तुला हॉस्पिटलमध्ये थांबायला सांगितलं होतं, गेला होतास कुठे? सर तुम हा हां. तुझ्यामुळे माझ्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला. चल भाग ही माझी मुलगी. तुझ्यामुळे तिची अशी अवस्था झाली आहे. अहो कुरुंदकर, हे काय? हे हॉस्पिटल आहे? यु नो डॉक्टर, किती हुशार आहे ती.
अर्थशास्त्रापासून राज्यशास्त्रापर्यंत कुठल्याही विषयावर विचारा येतं तिला. इतिहासातील घटनांचे नुसते इसवी सन नाही तर त्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम याच्यावर तासन तास बोलू शकते ते. एक मिनिट मला जरा त्याला विचारू द्या. रुपयाचं अवमूल्यन होतं म्हणजे नेमकं काय होतं माहितीये का तुला? लोकपाल बिल मध्ये नेमकं काय आहे याची पुसटशी तरी कल्पना आहे का तुला? समान नागरिक कायदा नेमका काय आहे? पॅलेस्टाईन इस्रायल विरुद्ध नेमका का मांडतात याची कल्पना आहे का तुला? अरे सांग ना, तुला काय माहिती आहे का नाही? किती दरिद्र बीपीएलचं कार्ड आहे का तुझ्याकडे? वोडाफोन. अरे बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईनचं कार्ड. तुला काहीच कसं माहित नाही? तुला फक्त माझ्या पोरीला मारायचं माहित आहे का? बोल ना, बोल. सोडणार नाही साल्याला, याच्यामुळे माझ्या मुलीची अशी अवस्था झाली. व्हॉट नॉनसेन्स. काय चाललंय होय? काय गोंधळ आहे हा? हे बघा, नाही तर तुमच्या मुलीचा मी इलाज करणार नाही. सॉरी सॉरी सॉरी. चालते वाईट ना. आय एम सॉरी. निघा बाहेर इथून. ओके. तर आपला राजकुमार आहे ना, त्याला कळला का तिला थोडा जरी टच केला ना का तिच्या काळजामध्ये गुरगुरताय. आपला राजकुमार तिच्या प्रेमामध्ये पडला. ही तर त्याच्या प्रेमाची एकदम स्टार्टिंग आहे. नाही पण पाल्याने आयुष्यामध्ये काहीतरी चांगला काम केला हे त्याला पण कळला. पण तरी सुद्धा थोडासा तो कन्फ्यूज आहे. त्याला जो बास होता ना त्याच्यामुळे तो गोंधळून गेलाय. ए जुना पुराणा कपडेवाले, अरे मी तर वॉर्बॉय आहे. खूप लागला का रे पप्पांचा हात? तू का छळतेस मला? अरे मी कुठे छळतेय तुला? उलट मला जी नोकरी हवी होती ती तू चीटिंग करून मिळवलीस. माझ्या हक्काच्या जागी तुला काम करताना बघून माझा किती छळ होत असेल याची कल्पना आहे तुला? खरंच एकदा विचार स्वतःच्या मनाला. तू रिपोर्टर बनण्याच्या लायकीचा तरी आहेस का? घणेरडं काम करून नोकरी मिळवलीस तू. तुला थोडी सुद्धा लाज नाही वाटत? निर्लज्ज कुठला. असा कसा रे तू? शी.